आणि आता बुलेटिनमध्ये बघूया दुपारच्या 100 बातम्या। आमदार संजय गायकवाड यांनी काल केलेल्या वक्तव्यावरती प्रतिक्रिया देताना सारवासारव केलेली आहे। माझ्या शब्दांचा विपर्यास केला, मी उभाटाचा बाप नाही तर उभाटाच्या कार्यकर्त्यांचा बाप काढला असं संजय गायकवाड म्हणाले। शिंदे गटातील अशा मंत्र्यांमुळेच एकनाथ शिंदेंची अधोगती व्हायला लागली आहे। संजय गायकवाड यांनी ज्या पद्धतीने गरळ ओकली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनता त्यांना त्यांचा बाप दाखवून देईल अशी टीका विनायक राऊतांनी केली। जिल्ह्यात जातीचं राजकारण केलं जात आहे, राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न सुरू आहे। लोक त्यांना सोडून जात आहेत, तिकडे त्याचं लक्ष नाही असं म्हणत भाजपाचे नेते आणि माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांनी भास्कर जाधवांवरती हल्लाबोल केलाय। 12 सप्टेंबरला नाशिकमध्ये शिवसेना आणि मनसेकडून एकत्रित मोर्चा काढला जाणार आहे। नाशिकमधील नागरी समस्या आणि ईव्हीएमच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि मनसे रस्त्यावरती उतरणार आहे। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला। विदर्भ, नवी मुंबईत काँग्रेस आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। खासदार निलेश लंके यांनी संसद परिसरामध्ये अनोख्या पद्धतीने आंदोलन केलंय। संसदेत कांदा नेऊन त्यांनी निदर्शनं केलेली आहेत। यावेळेला बजरंग सोनवणेंसह भास्कर भगरे हे सुद्धा निदर्शनात सहभागी झाले। भाजपाच्या सर्व खासदारांसाठी 6 ते 9 सप्टेंबरपर्यंत खासदार अभ्यास वर्ग आयोजित करण्यात आलेला आहे। या कालावधीमध्ये सर्व खासदारांची उपस्थिती अनिवार्य असण्याचे निर्देश देण्यात आले। सांगलीतील काँग्रेसच्या नगरसेवकांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सांगलीमध्ये भाजप पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टला मुंबईत मोर्चा नेण्याचं जाहीर केलेलं आहे। मात्र हा गणेशोत्सवाचा 3रा दिवस असून मराठा समाजाचा मोर्चा आल्यास मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणार, तसंच कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते। पश्चिम महाराष्ट्राचा विकास सहकाराच्या जोरावरती झाला, मात्र आज सहकार क्षेत्राची वाईट अवस्था झाली असं विधान आमदार प्रवीण दरेकर यांनी केलं। त्यामुळे सहकार क्षेत्राचं आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे असंही ते म्हणाले। उल्हासनगर शहरात ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे चक्क सत्ताधारी भाजपाचे आमदार कुमार आयलानी यांच्यावरती उपोषणाला बसण्याची वेळ आली। शहरातील खड्ड्यांबाबत पालिका आयुक्त गंभीर नसल्याचं, शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याचं त्यांनी सांगितलं। मंत्रिमंडळ बैठकीत पोलीस भरतीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला। मंत्रिमंडळाकडून 15,000 पदांच्या पोलीस भरतीला आता मंजुरी देण्यात आली आहे। मंत्रिमंडळ बैठकीत रेशनिंग दुकानदारांच्या मार्जिनमध्ये प्रति मेट्रिक टन 20 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे। याआधी प्रति मेट्रिक टन 150 रुपये मिळायचे, आता 170 रुपये मिळणार आहेत। त्यामुळे रेशनिंग दुकानदारांना दिलासा मिळतोय। वाकड जनावरांसह शेतकऱ्यांनी प्रांत कार्यालयामध्ये घुसखोरी करत प्रांत अधिकाऱ्यांच्या दालनासमोरच घोषणाबाजी केली। वाकड जनावरांचा प्रश्न गंभीर झाल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले। चिपळूणमध्ये काँग्रेसने रास्ता रोको आंदोलन केलंय। काल राहुल गांधींनी केलेल्या अटकेनंतर कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको करण्यात आलेला आहे। तानाशाही नाही चलेगी अशी घोषणाबाजी करण्यात आली। जालन्यामध्ये भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी बुलडोझर चालवलाय। दानवेंचा बुलडोझर चालवतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून व्हॉइस ऑफ देवेंद्र या विषयावरती वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन NSS कडून करण्यात आलेलं होतं, मात्र NSUIचे विद्यार्थी आक्रमक झाल्यानंतर अखेर या स्पर्धेचं परिपत्रक मागे घेण्यात आलं। पुणे विद्यापीठात राजकीय अजेंड्याच्या विरोधात NSUIच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंय। शिक्षण संस्थांना राजकारणाचं केंद्र बनवण्याचा प्रयत्न आम्ही सहन करणार नाही असं म्हणत व्हॉइस ऑफ देवेंद्र या विषयाला विद्यार्थ्यांनी विरोध केला। चंद्रपुरातील वर्धा नदीवरील पूल धोकादायक बनलाय। चंद्रपूर ते गडचांदूर या मार्गावर वर्दळीचा पूल जो तो कमकुवत बनल्यामुळे वाहनधारक चिंतेत सापडले। या पुलाला मध्यभागी खड्डा पडल्यामुळे वाहनं संथ गतीने जातात, त्यामुळे पुलाचं तातडीने काम करावं अशी मागणी केली जाते। साताऱ्यातील अजिंठा चौकात अनधिकृतरित्या GS कंपनीची कीटकनाशकं विक्री करणाऱ्या कृषी विभागाच्या भरारी पथकाने रंगेहात पकडलेला आहे। या वाहनामधून 1,23,000चा मुद्देमाल जप्त करत कृषी विभागाने कारवाई केली आहे। राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र जिल्हा शाखा चंद्रपूरच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शनं केली आहेत। प्रलंबित मागण्यांसह प्रोत्साहन भत्ता पुन्हा सुरू करण्यासाठी आंदोलन करण्यात आलं आहे।
जळगावच्या भुसावळ रेल्वे विभागामध्ये भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. भुसावळ या ठिकाणून रेल्वे स्थानकाच्या उत्तर भागापर्यंत रॅली काढण्यात आली आणि या रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांनी देशभक्तीपर घोषणा दिल्या. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी मातंग एकता आंदोलन समितीच्या दिगंबर जोगदंड यांनी केलेली आहे. ही मागणी पूर्ण नाही झाली तर येत्या 15 ऑगस्टला मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला आहे. तुळजाभवानी देवीच्या गाभारा दुरुस्तीचा वाद आणखीनच चिघळला. यामध्ये आता जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा उडी घेतली असून देवीचा गाभारा पाडून नवीन गाभारा करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांनी विरोध केलेला आहे. पोस्ट टाकून त्यांनी मंदिर प्रशासनासह सरकारचा सुद्धा विरोध केला आहे. जालना जिल्ह्यातल्या परतूरमध्ये बस स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याची चाळण झाली आहे. शहरातील तनपुरे चौक ते नगर परिषदेसमोरून येणारी दोन्ही रस्ते खड्ड्यांनी भरलेले आहेत आणि खड्ड्यांमध्ये पाणी साचलं आहे. मालेगावच्या निळगव्हाण या ठिकाणी गावामध्ये पाणी भरत असताना एक महिला विहिरीमध्ये पडली. यावेळेला पत्नीला वाचवण्यासाठी पतीने सुद्धा विहिरीमध्ये उडी घेतली, मात्र पोहता येत नसल्यामुळे दोघंही बुडू लागले. ही घटना लक्षात येताच ग्रामस्थांनी दोघांचेही प्राण वाचवले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी रानगव्यांच्या उपद्रवामुळे मेटाकुटीला आलेले आहेत आणि असं असतानाच फळमाशीचं नवं संकट शेतकऱ्यांसमोर उभं टाकलेलं आहे. काकडी पिकावरती किडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय. पुण्याच्या भोर तालुक्यातील शिवरे गावात बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळतोय. दत्त मंदिर परिसरामध्ये बिबट्या फिरत असताना सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. रविवारपासून 14 गावांचा पाणी पुरवठा करणाऱ्या नागपुरातील केंद्राला वीज पुरवठा करणारी केव्ही वाहिनी बिघडलेली आहे. वेणा नदी दुथडी भरून वाहत असतानाही महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून 14 गावांचा पाणी पुरवठा सुरळीत केलाय. वैभवी संतोष देशमुखने मनोज जरांगे पाटील यांना राखी बांधली. वैभवी देशमुख हिला कुणबी असल्याचं प्रमाणपत्र मिळालं. मनोज जरांगे यांच्या हस्ते तिने कुणबी प्रमाणपत्र स्वीकारलंय. अकोल्यातल्या तेल्हारा तालुक्यात गाडेगाव शिवारामध्ये 52 वर्षीय संजय सदाशिव वानखडे असं नदीत हे बुडालेले आहेत. सलग 4 तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात यश आलं. या दुर्घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जाते. राज्यभर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे भाजीपाल्याचं उत्पादन वाढतंय. ग्राहकांकडून मागणी वाढल्यामुळे आवक भरपूर होते, त्यामुळे बाजारभाव नियंत्रणात आलेले आहेत. श्रावणामध्ये दर नियंत्रणात आल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे. सांगलीच्या इस्लामपूरमधील वाघवाडीमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा पार पडलेला आहे. दूध उत्पादनामध्ये येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांनी इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं असल्याचं मत भाजपाच्या रवींद्र चव्हाणांनी मांडलं आहे. बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातील आरंदूड या गावामध्ये सैन्यातील जवानाच्या कुटुंबावरती आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. वैभव बनसोडे असे जवानाचं नाव आहे. ग्रामपंचायत सदस्य पंजाब देशमुख यांनी बळजबरीने जमीन हिसकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. गणरायाच्या आगमनाला अवघे काही आठवडे शिल्लक असताना गणेश भक्तांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे आणि मावळातील कुंभारवाड्यामध्ये गणपती मूर्तीवरती अंतिम रंगरंगोटी, डोळ्यांची सजावट, अंगभूषणं आणि दागिन्यांचा शेवटचा हात युद्धपातळीवरती फिरवला जातोय. जळगावच्या चोपड्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला, त्यामुळे तालुक्यातील पिकं धोक्यात आलेली आहेत. आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी या संदर्भात आढावा घेत अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. अकोल्याच्या बाळापूर मतदारसंघातील विकास कामांचा निविदा काढण्यात भेदभाव होत असल्याचा आरोप करत शिवसेना उभाटाचे आमदार नितीन देशमुख यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केलंय. तर सुरू केलेली कामं संत गतीने होत असून अनेक प्रलंबित कामांना गती देऊन लवकर सुरू करण्याची मागणी यावेळेला करण्यात आली. कर्जत तालुक्यातील मिरजगाव ग्रामपंचायतीवरती माझी वसुंधरा योजनेतील निधीच्या गैरवापराचा गंभीर आरोप होत असून दोषींवरती गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी आंदोलक करतात. दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावांत जोरदार पावसाचा फटका बसलेला आहे. बक्षी हिरगप्पा या गावामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सोलापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे वडजी गावातील पुलावरून पाणी वाहू लागलेलं, तरी सुद्धा काही तरुणांनी पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करण्याचा प्रयत्न केलाय. पुराचा प्रवाह अचानक वाढल्यामुळे 2 तरुण दुचाकीसह पुराच्या पाण्यात अडकले. यावेळेला स्थानिकांनी प्रसंगावधान दाखवत या तरुणांचा जीव वाचवलाय. दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये पावसाचा जोर पाहायला मिळतोय. पावसाने ओढे नदी नाल्यांची पाणी पातळी वाढली आहे. कासेगाव उळे गावाला जोडणारा ओढा ओव्हरफ्लो झालाय. ओढा पाण्याखाली गेल्यामुळे ग्रामस्थांना या पाण्यातूनच वाट काढावी लागते. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यामध्ये मागील 2 दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. अक्कलकोट तालुक्यात पडणाऱ्या पावसामुळे मोरगाव देशमुख पुलावरून पाणी वाहू लागलंय. अक्कलकोट तालुक्यातील
आंदेवाडी पुलावरून बोरी नदीत वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडलाय. आपत्ती व्यवस्थापन आणि अक्कलकोट तालुका प्रशासनाकडून मागच्या 60 ते 70 तासांपासून ही शोध मोहीम सुरू होती. नागपूरच्या ओंकारनगर चौकामध्ये चालत्या चारचाकीला आग लागली. अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात काही काळ गोंधळ उडाला. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नाशिकच्या सिडको परिसरात टवाळखोरांची दहशत पाहायला मिळते. टवाळखोरांनी दुकानात शिरत दुकानदाराला मारहाण केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. लवकरच टोळक्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करतात. पुण्यात पुन्हा 2 सराईत गुन्हेगारांना सापळा रचत अटक करण्यात आलेली. आरोपींकडून बेकायदेशीर 2 पिस्तूल आणि जिवंत काडतुसं जप्त केली आहे. नाशिकच्या देवळा शहर परिसरामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घालत बंद घराचं कुलूप तोडत 2 लाख रोख रकमेसह 3 तोळ्याचे दागिने लंपास केलेत. घरमालक बाहेरगावी गेल्याचं पाहून चोरट्यांनी ही संधी साधली आणि चोरी केली. ऑनलाईन पद्धतीने कुरिअरमार्फत घातक शस्त्र मागून त्याची शहरात विक्री करणाऱ्या 19 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एकूण 10,000ची 7 शस्त्र जप्त केली आहेत. हिंगोली शहरातील जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या आवारातून चंदनाच्या झाडाची चोरी करण्यात आलेली आहे. चोरट्यांनी रात्रीच्या वेळेला हे झाड कापून नेल्याची माहिती समोर आली. नागपुरातील आणखीन एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. व्हिडिओमध्ये मुलगा वडिलांना मारहाण करत असल्याचं दिसतंय. मात्र मला मारहाण झालेली नाही असं म्हणत वडिलांनी पोलिसांना तक्रार देण्यास नकार दिलाय. नागपुरात आमदार संदीप जोशी यांच्या नावाने नोकरीचं आमिष दाखवणाऱ्या विरोधात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. आमदार संदीप जोशी यांची ओळख असल्याचं सांगत नोकरीचं आमिष दाखवून 4.5 लाखांचा गंडा घालणाऱ्या अभय घोडवैद्य याच्या विरोधात संदीप जोशी यांनी स्वतः तक्रार केली. अहिल्यानगर जिल्ह्यातील अंजनापूरमधील ग्रामसेवक बाजीराव रखमाजी बाचकर यांनी शुक्रवारी विष प्राशन करून आपलं जीवन संपवलेलं आहे. त्यांच्या कुटुंबियांकडून गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांच्यावरती गंभीर आरोप केलेले आहेत.